आणि यानंतर आता युद्धाबाबतच्या बातम्यांकडे वळूया। युद्धामध्ये इराणला चीन पडद्याआडून मदत करतोय असं युद्ध सुरू झाल्यापासून वारंवार बोललं जात होतं। त्यावर आता अमेरिकेनं शिक्कामोर्तब केलंय। यूएस चायना इकॉनॉमिक अँड रिव्ह्यू कमिशनच्या अहवालामध्ये तसं स्पष्टपणे म्हटलंय। चीन इराणला युद्धामध्ये भरीव मदत करत असल्याचं या अहवालामध्ये म्हटलंय। इराणला ड्रोन देण्यापासून ते जहाज विरोधी क्रूज क्षेपणास्त्र देण्यापर्यंत चीन मदत करतंय। याशिवाय रॉकेटचं इंधन तयार करण्यासाठी देखील इराणला चीन मदत करतंय असं या अहवालामध्ये म्हटलंय। तर या अहवालातले काही ठळक मुद्दे आपण बघूया। 2 मार्चला युद्ध सुरू असताना चीनची 2 जहाजं इराणला दाखल झाली। चीनच्या जहाजांनी रॉकेट इंधनाचा कच्चा माल सोडियम परक्लोट इराणला पुरवल्याची माहिती आहे। आखाती देशांशी संबंध बिघडू न देण्यासाठी चीननं सुरुवातीला थेट लष्करी मदत टाळली। आता चीन इराणला लष्करी तंत्रज्ञान पुरवत असल्याचं उघड झालंय। चीनच्या बेईदू या नेव्हिगेशन सिस्टीमचा इराण वापर करतोय। ब्रिक्स आणि एससीओ द्वारे चीन इराणला मदत देतोय। तर अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा आज 19वा दिवस आहे। घनघोर युद्ध सुरू आहे आणि इराणचा चिवट प्रतिकार अमेरिकेला देखील बुचकळ्यात टाकतोय। अशातच इराणला रशियाची मदत होत असल्याचीही बातमी समोर आली आहे। इराणला रशियाच सगळी गुप्तचर माहिती पुरवत असल्याचा दावा अमेरिकी मीडियाने केलाय। तर युद्धग्रस्त इराणला भारताकडून मोठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे। इराणच्या भारतातल्या दूतावासानं याबद्दल आभार मानलेत। भारताच्या औषध मदतीचे व्हिडिओसह ट्विट देखील करण्यात आलंय। दयाळू भारतीयांचे आम्ही आभारी आहोत असं ट्विटमध्ये म्हटलंय। औषधांचे बॉक्स असलेले जहाज इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीला बहाल करण्यात आलंय। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या इराणच्या क्षेपणास्त्र तळावर अमेरिकेनं जोरदार मारा केलाय। या हल्ल्यामध्ये तब्बल 5000 पाऊंडांच्या म्हणजेच 2268 किलोंच्या बॉम्बचा मारा केलाय। क्षेपणास्त्र तळावर जमिनीखाली इराणचे अनेक बंकर होते। या बंकर्समध्ये इराणच्या अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा साठा असल्याची माहिती होती। त्यांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं इराणनं बंकर बस्टर बॉम्बचा इराणवर मारा करण्यात आला। अमेरिकन लष्करानं ही माहिती जाहीर केली आहे। हा बॉम्ब अतिशय खर्चिक आहे। एका बॉम्बची किंमत काही लाख डॉलरमध्ये आहे। असे एकाहून अधिक बॉम्ब होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या क्षेपणास्त्र तळावर डागण्यात आले। या बॉम्बमुळे इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याला मोठा धक्का बसल्याचंही मानलं जात आहे। तर हा जो बंकर बस्टर बॉम्ब आहे तो नेमका काय असतो बघूया। अमेरिकेकडून 2268 किलोच्या बॉम्बचा इराणी क्षेपणास्त्र तळावर मारा करण्यात आला। इराणच्या क्षेपणास्त्र तळावरील जमिनीखालचे बंकर या शक्तिशाली बॉम्बद्वारे फोडण्यात आले। जमिनीखालील बंकर फोडण्यासाठी हा बंकर बस्टर बॉम्ब वापरला जातो। एका बंकर बस्टर बॉम्बची किंमत आहे तब्बल $2,88,000। गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या आण्विक तळावर 30,000 पाऊंडांच्या बॉम्बचा वर्षाव केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।